नमस्कार. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या चतुर्थीचे आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातून केवळ दोनदाच येते. या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. म्हणूनच तुम्ही उद्या उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने मुलांसाठी लावा इथे एक दिवा. सर्व संकटे, विघ्न, सर्व दोष पूर्णतः नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. आणि गणपती बाप्पांची कृपाप्राप्ती झाल्यानंतर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती कायम तुमच्या आयुष्यात नांदणार आहे. तर असा हा उपाय तुम्हाला उद्या कसा करायचा आहे, असा हा दिवा कोठे लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात. कारण मंत्रजप हा उच्चारला जातो, त्यामुळे तुम्ही आवर्जून लिहायचे आहे. यंदा ही चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या चतुर्थीला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही काम न करता हा उपाय करायचाच आहे. प्रत्येकाने या चतुर्थीला उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात. 6 जानेवारी वार मंगळवार सकाळी 7:01 चतुर्थी प्रारंभ होणार असून 7 जानेवारी बुधवारी सकाळी 6:52 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 6 जानेवारी रोजीच साजरी करण्यात येणार आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळेला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण चंद्रोदयाची वेळ पाहूनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. तर हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, थोडेसे गंगाजल टाका आणि खडे मीठ असेल तर ते देखील आवर्जून टाका. यामुळे सर्व नकारात्मकताही दूर होत असते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. बाप्पांना तुम्हाला अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन तुम्ही घेतल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला लाभ मिळतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असते. त्याचबरोबर बाप्पांना हार, फुले, दुर्वा, जास्वंदाची फूल अर्पण करायचे आहे. धूप दीप लावून तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्रजप करायचा आहे. म्हणजेच ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप तुम्ही केला तरीही उत्तम ठरेल. अगदी साधा सोपा एका वाक्यातला हा मंत्र आहे, पण अतिशय प्रभावशाली मंत्र हा आहे आणि सर्वांनाच येत असतो. लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या मंत्राचा जप करू शकता, तर नक्की करावे. त्यासोबतच अथर्वशीर्षाचे पठण हे घरामध्ये आवर्जून करायचेच आहे. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्ही सकाळी नैवेद्यामध्ये कुठलीही मिठाई अर्पण करू शकता. संध्याकाळी तुम्हाला मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. त्यानंतर चंद्रोदयाची वेळ पाहून त्यावेळेला गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला उपवास सोडायचा असतो. तर तुम्हाला यासोबत अजून काही प्रभावी उपाय करायचे आहेत. छोटे मोठे काही उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही पूजा केल्यानंतर तुम्ही गणपती मंदिरात जायचे आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी पूजा करणार आहात त्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांच्या मंदिरात जावे. त्यानंतर तुमची मनोकामना गणपती बाप्पांना सांगायची आहे. गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा अर्पण करायच्या आहेत. तर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला अक्षता देखील घेऊन जायच्या आहेत थोड्यासोबत आणि त्या देखील तुम्हाला त्या दुर्वासोबत गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच तुम्ही जास्वंदाचे फूल देखील अर्पण करू शकता किंवा जास्वंदाच्या फुलांचा हार देखील अर्पण करू शकता. यामुळे देखील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. त्यासोबतच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील, जसे नवरा बायकोचे नेहमी भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, घरामध्ये कोणीही कोणाचे ऐकत नसेल, क्षुल्लक कारणावरून भांडण किंवा मग तुमच्या दोघांचे नातेसंबंध खराब होत असतील, तर तुम्हाला अजून एक अत्यंत प्रभावशाली आणि साधा उपाय करायचा आहे. तुम्ही बघितलंच असेल, लग्नाच्या वेळेला देखील सर्वप्रथम गणपती बाप्पांचीच पूजा करून मुहूर्त केला जातो. त्याप्रमाणेच गणपती बाप्पांना सर्व संकटे दूर करणारे देवता मानले जातात. म्हणूनच कोणत्याही विधीत, कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धी प्राप्त होण्यासाठी देखील
गणपती बाप्पांचेच आशीर्वाद तुमच्यावर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ही अंगारकी चतुर्थी ही देखील खूप महत्त्वाची तिथी आहे. कारण या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता ते तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती करून देणारे असतात. तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी हा एक उपाय करा. खूप सोपा उपाय आहे. तर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले तांदूळ नसावेत. त्याला थोडीशी हळद लावायची आहे. म्हणजे तुम्ही हळदीची पेस्ट करून त्यामध्ये ते तांदूळ भिजवून घेऊ शकता किंवा त्यावर थोडी हळद लावली तरीही चालेल. व त्या अक्षता तुम्ही तुमची मनोकामना बोलून गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत. तर तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन देखील करू शकता किंवा घरी देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याला तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्या अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर वाहून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. तुमचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धी आनंदाने भरावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्याने विवाह पूर्ण होतो. वैवाहिक आयुष्यातील सर्व समस्या देखील दूर होतात. ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही आहे त्यांनी देखील हा उपाय केल्यास त्यांचे विवाह योग जुळून येईल. आणि ज्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी आहेत, नवरा बायकोमध्ये भांडणे असतील, त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदेल. त्यानंतर आपल्याला हा मुलांसाठी देखील उपाय आवर्जून करायचा आहे. तर मुलांसाठी हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे? तर उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. असे केल्याने तुमच्या मुलांची प्रगती ही निश्चितच होणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्याचा उत्तम वेळ मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तुम्ही कधीही करू शकता, परंतु तुम्हाला शक्यच झाले तर तुम्ही सकाळी लवकर उठून ते 10:30 वाजेपर्यंत सकाळी हा उपाय करण्याचा जास्त प्रयत्न करा. नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. दिवा हे मांगल्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच करायचा आहे. तुमच्या घरामध्ये मुलं असो किंवा मुली दोघांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमचे मुलं जर बाहेर गावी गेलेले असतील, तुमच्याजवळ नसतील, तरीही तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी घरी करू शकता. आपली मुलं काही सांगितलेले ऐकत नाही, सतत हट्टीपणा चिडचिडपणा करत असतात किंवा सतत आजारी पडत असतील किंवा मग तुमच्या मुलांना नजर दोष झालेला असेल, नजर लागलेली असेल. काही लोकांची नजरबाधा झाल्यानंतर देखील मुलांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असतात. त्यासोबतच तुमची मुलं जर भित्री असतील किंवा घाबरट असतील असे देखील असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. तुमची मुलं ऐकतही नसतील तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. किंवा तुमची मुले मोठी आहेत, त्यांच्या जर अभ्यास लक्षात राहत नसेल, परीक्षेला जातात, परीक्षेला जाऊपर्यंत अभ्यास पूर्ण केलेला असतो, परंतु तिथे गेल्यास त्यांना काहीच येत नाही, असं जर काही समस्या असतील तर या सर्व समस्या या दूर होतील. कारण गणपती बाप्पा हे ज्ञानाचे देवता आहेत आणि बुद्धिदाता देखील आहेत. त्यासोबत दिवा देखील ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून आईने हा उपाय आवर्जून मुलासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. त्याचबरोबर तुमची मुलं जर मोठी असतील आणि नोकरी त्यांना मिळत नसेल तरी देखील हा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी असल्यामुळे प्रत्येकानेच हा उपाय करायचा आहे. याची 100% फळप्राप्ती तुम्हाला होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून त्या मुलांच्या वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग मुलांनी स्वतः, जर मुले मोठे असतील तर त्यांनी स्वतः देखील हा उपाय केला तरीही चालेल. कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे देवता आहेत. अगदी सहजच साध्या म्हणजे सोप्या भक्तीने देखील गणपती बाप्पा हे लवकर आपल्याला प्रसन्न होत असतात. अगदी लहानातल्या लहान मुलांनी देखील साधी जरी इच्छा मागितली तरी ते लवकर पूर्ण करतात आणि मोठ्यांनी देखील साधी सोपी भक्ती केली तरीही गणपती बाप्पा हे लवकर इच्छापूर्ती करत असतात. म्हणूनच यांच्या या शुभतिथीवर असे काही उपाय केल्याने निश्चित त्याचे आपल्याला फळ प्राप्त होत असते. तर हा उपाय तुम्ही जेव्हा करणार असाल त्यावेळी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांना दुर्वा फुले अर्पण केल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित असावा, देवासमोर उदबत्ती लावलेली असावी आणि घरातील वातावरण हे सकारात्मक असायला हवे. त्यावेळी तुम्ही हा उपाय केल्यास तो लवकर फळ देतो. तर तुम्हाला उपायासाठी एक आसन टाकून गणपती बाप्पांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा तुमच्या देवघरातील देवांच्या समोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. तर मातीची पंती ही तुम्ही आधी वापरलेली असेल ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचेच तेल घ्या. ते जर तेल नसेलच तर मग तुम्ही पूजेमध्ये जे तेल वापरता ते घेऊ शकता, परंतु मोहरीचे तेल घेण्याचाच जास्त प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये
दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्या वातीला थोडेसे हळद कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडेसे हळद कुंकू आणि थोडेसे तूप मिक्स करायचे आहे आणि त्या वाटीतल्या गंधाने त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू 2 कडाच्या लाईन देखील आवर्जून काढायच्याच आहेत व त्यानंतर तुम्हाला हा दिवा त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी असेल तर ती टाका. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 5 कापूर वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर उत्तम किंवा तुम्ही साधा कापुराच्या 5 वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर 5 अखंड काळी मिरी घ्यायची आहेत, ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे, तो प्रज्वलित करायचा आहे. पुन्हा एकदा त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, उदबत्ती ओवाळायची आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच एक वेळेला गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे 21 वेळेला पठण करायचे आहे. 21 वेळेस शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळेस करू शकता. 11 वेळेस शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेस केले तरीही चालेल. त्यानंतर 21 वेळेला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तिथे बोलायची आहे. तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होण्यासाठी, दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला असा हा दिवा अंगारकी चतुर्थीच्या दिवशीपासून ते 21 दिवस नेहमी लावायचा आहे. 21 दिवस तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला तुम्हाला असा हा दिवा आवर्जून लावायचाच आहे. फक्त तुम्हाला दिवा लावत असताना दिव्यामधील ज्या वाती आहेत त्या दररोज बदलायच्या आहेत. त्यातील काळे मिरे देखील बदलायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही काळे मिरे आणि वाती आहेत त्या तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये साठवून ठेवायच्या आहेत. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही या वाती आणि ते मिरे जे आहेत ते कापुरासोबत प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकले तरीही चालेल. जर तुमच्या घरामध्ये 2 मुले असतील तर अशा प्रकारे तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. एक मुलगा असेल तर एकासाठी असा दिवा लावायचा आहे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांसाठीही तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील, आई किंवा वडिलांनी हा उपाय घरीच केला तरीही चालेल. की हा उपाय करा, अतिशय प्रभावशाली आहे आणि तुमच्या मुलांच्या इच्छा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तर तुम्ही 21व्या दिवशी नक्कीच तुम्हाला पूर्ण होणार आहेत. झाले तर मला नक्की कमेंटमध्ये आवर्जून सांगावे. अतिशय प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्रोदयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेण्याचे महत्त्व अत्याधिक असल्यामुळे संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शन घेऊनच सोडला जातो, तरच तो उपवास संपूर्ण मानला जातो. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्र दिसल्यास त्याला अर्घ्य देऊन पूजा केली जाते. मग बाप्पांची आरती नैवेद्य करत असतात आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 8:54 असणार आहे. तुमच्या एरियानुसार थोडेफार मिनिटे कमी जास्त होऊ शकता. या प्रकारे तुम्ही नक्की चंद्रोदय पाहून उपवास सोडा आणि हा उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.